नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे काल सायंकाळी 2 गटांमध्ये गोळीबाराची घटना घडली। या घटनेत एकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे। नितीन शिरसाट असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। जखमी सूरज फुलमाळी याच्यावर सध्या पुणे येथे उपचार सुरू आहेत। काल सायंकाळी 6:30 वाजेच्या सुमारास घोडेगाव येथील घोडेश्वरी रुग्णालयासमोर 2 गटांमध्ये गोळीबाराची घटना घडली। यात नितीन शिरसाट यांच्या छातीवर गोळ्या लागल्याने त्यांचा मृत्यू झाला, तर सूरज फुलमाळी हा जखमी झाला। सदर घटनेची माहिती सोनई पोलिसांना समजताच सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे, शिंगणापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके आणि पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली। यात शिरसाट हे गंभीर जखमी झाले। दोघांना पोलिसांनी पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात हलवले। यावेळी रुग्णालय परिसरातही 2 गटांमध्ये हाणामारी झाली। त्यानंतर सूरज फुलमाळी याला उपचारासाठी पुणे येथे दाखल करण्यात आले। घोडेगावात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। दरम्यान पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी याबाबत माहिती देताना या प्रकरणी दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले असल्याचे स्पष्ट केले। घोडेगाव हे अहिल्यानगर संभाजीनगर महामार्गावरील अतिशय संवेदनशील ठिकाणे घटना घडली। त्यावेळी अचानक गोळीबाराच्या घटनेने व्यापारी आणि ग्रामस्थ भयभीत झाले आणि सगळीकडे पळापळ झाली। सोनई पोलीस ठाणे हद्दीत गोळीबाराची 2 दिवसातील ही दुसरी घटना आहे। काही दिवसांपूर्वी अंमळनेर येथे रोहित दरंदले याच्यावर जुन्या वादाच्या कारणावरून दोघांनी गोळ्या घातल्या। यात एका संशयितास ताब्यात घेतलं असून एक जण अद्यापही फरार आहे। सदर घटनेचा पुढील तपास सोनई पोलीस करतात। नवतेज महाराष्ट्र ब्युरो, सोनई।